गर्ल्स हायस्कूल सटाणा येथे शालेय जीवनापासूनच व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी शाळेत भाजीपाला बाजार भरवण्यात आला होता। मविप्र समाज संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा येथे विद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांना अभ्यासाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावे, गणितीय प्राथमिक क्रिया कळाव्यात यासाठी सकाळ सत्रात भाजीपाला विक्रीचा बाजार भरवण्यात आला। जिजामाता गर्ल्स मध्ये आमच्या शाळेमध्ये आम्ही मले बाजाराला जायचं या विषयावरती आम्ही आमच्या श्रीमती मराठे मॅडम यांनी शाळेमध्ये बाजार भरलेला आहे व कॅरी बॅगा वापरायच्या आणि प्लॅस्टिक हे बंद व्हावं त्याच्यासाठी आमच्या श्रीमती मॅडमांनी आम्हाला हे सर्व ठरवून दिलेलं आहे। यावेळी इयत्ता 5वी व 6वीच्या लहान विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभागी होऊन प्रत्यक्ष ताजा भाजीपाला अत्यंत चिकित्सकपणे व व्यावहारिकपणाने विक्री केला। हा ताजा भाजीपाला खरेदी करण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। आपण दरवर्षी भाजी बाजार भरवतो शाळेमध्ये, हे 3रं वर्ष आहे। ह्या भाजी बाजार भरवण्यामागचा उद्देश असा आहे, मुलींना व्यवहार कळतात, बाजारामध्ये वजनमाप, भाव कसा करायचा आणि ग्रॅम, किलोग्रॅम हे मापं कशी त्यांना शिकवायची, तसंच पिशव्यांचा वापर, सुती पिशव्यांचा, कागदी पिशव्यांचा वापर करूनच हा बाजार केला जातो, म्हणजे प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याचा उद्देशही त्यातून सफल होईल। या उद्देशाने आपण हा बाजार आता ह्या वर्षी 3ऱ्या वर्षी भरवत आहोत। सहभागी सर्व विद्यार्थिनी विक्रेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यालयाच्या प्राचार्या एस.बी. मराठे, उपमुख्याध्यापक बी.ए. निकम, पर्यवेक्षिका एस.जे. देवरे यांच्यासह विद्यालयाच्या सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी तसेच विद्यालय परिवाराच्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होते। मला बाजाराला जायचं हा इयत्ता 6वीला पाठ आहे, तर त्यामुळे त्या ठिकाणी हा बाजार भरवला आहे। प्लास्टिक बंदी करावी व बाजाराला येण्यासाठी कापडाची पिशवी वापरावी। मुलींनी विविध प्रकारचे बाजारासाठी कापडाच्या पिशव्या आणलेल्या आहेत व विविध प्रकारचा भाजीपाला आणलेला आहे। अशा पद्धतीने हा बाजार आम्हाला खूप आनंद होत आहे। माझं नाव करिश्मा सुंदर ठाकरे। आज आम्ही आमच्या जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये आम्ही आज स्टॉल लावण्यात येणार आहे। आज आम्ही मुलीने आम्हाला 6वीमध्ये शिकतो, 6वीमध्ये आम्हाला एका धड्याचं नाव आहे, ते धड्याचं नाव आहे मला बाजारात जायचं। त्याच्यामध्ये त्या एका बाईने वर्गीकरण केलेले की त्याची भुईच ते प्लास्टिक खाऊन मरून गेलेली, त्याच्यामुळे आम्ही आज बाजार आणि आम्हाला काय म्हणतात प्लास्टिकचं सर्व प्लास्टिक पिशव्या वापरायचं, सुती पिशव्या वापरायचं हे कळावं म्हणून आम्ही आज स्टॉल लावलेले किंवा बाजार भरवण्यात आलेले आहे। याच्यातनं जे आहे आपल्याला विद्यार्थ्यांना सामुदायिक अशा पद्धतीच्या जाणीवा, जबाबदाऱ्या हे जे आहे ते चांगल्या पद्धतीने कळू शकेल। एक वेगळा अशा प्रकारचा आनंद त्यांना उपभोगता येईल। विद्यार्थी खरेदीचा आनंद बऱ्याचशांना लुटता येईल। वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत व्यवहार त्याच्यातनं शिकता येईल, त्याच्यासाठी एक चांगला अशा प्रकारचा उपक्रम आहे। गेल्या 3 वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवतो आहोत, त्याला चांगल्या अशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो। आजूबाजूच्या शाळांमधून देखील आता सर्व शिक्षिका या ठिकाणी येऊन त्यांनी त्या खरेदीचा आनंद लुटलेला आहे। आज आमच्या शाळेमध्ये जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा या ठिकाणी बाजार भरवण्यात आलेला आहे। त्या बाजारामध्ये विद्यार्थ्यांना खूपच आनंद होत आहे। रोजचं शिक्षण शाळेत यायचं, दप्तर आणायचं, त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने हा बाजार आम्ही भरवण्यात आलेला आहे। आम्हाला इयत्ता 7वीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये पाठ आहे मले बाजाराने जायचं पाहिजे, तो जो पाठ आहे तो आम्ही प्रात्यक्षिक करून दाखवलेला आहे। याच्यातूनच विद्यार्थिनींना गणिती ज्ञान कळतं, बेरीज, वजाबाकी हे व्यवहार ज्ञान विद्यार्थिनींना कळतं। या बाजारामध्ये विद्यार्थिनींनी तराजूसुद्धा आणलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फळं आणलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणलेल्या आहेत आणि
त्यामुळे विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद ओसंडून वाहत आहे आणि सर्व शाळांच्या शिक्षकांना सुद्धा आम्ही बाजार करण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे. सर्व शिक्षकसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना अतिशय आनंद झालेला आहे आणि एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छिते. आमच्या मुख्याध्यापिका मॅडम, मराठे मॅडम, तसेच उपमुख्याध्यापक निकम सर, पर्यवेक्षिका देवरे मॅडम, सावकार मॅडम यांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहित केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना खूपच आनंद झालेला आहे या ठिकाणी.